होणार. लॉब केलाय लॉंग ऑनला, येतोय षटकार आणि सेकंड मॅच मध्ये बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक झळकावलंय. रोहित सुपर हिट मात्रे टाळा वाजतायत त्याच्यासाठी. हेदूटणे ए संघाचे समर्थक आज टाळ्यांचा गजर करतात. बॅट वर करायचे रोहित, प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचं आहे. 17 चेंडू 55 धावा, 6 षटकार 4 चौकार, 323 स्ट्राईक रेट रोहित म्हात्रे. आणि आता समीकरण येणारे 7 बॉल 10 ची गरज. जबरदस्त फलंदाजी, 7 बॉल 10 ची गरज आहे. ओ फ्लाइटेड बॉल, फ्लाइट दिली होती त्या ठिकाणी. शेवटचा बॉल फायनली आलाय डॉट आणि याचबरोबर आता सामना शेवटच्या 6 बॉल मध्ये 10 ची गरज. वॉट मॅच थरार क्रिकेटचा कायम आहे. मकर संक्रांत चषक आम्हाला जिंकायचा आहे तर सापडकरांना तो सोडायचा नाही, हेच दोन्ही संघ आता मैदानाच्या आतमध्ये सांगतायत. कारण तोडीस तोड खेळ झालाय. मी सकाळी देखील सांगितलं, ईट का जवाब पत्थर से नहीं बल्कि जो ईट सामने वाले ने फेंकी है वही ईट उनके ऊपर फेंक दो तभी तुम्हें जीत मिलेगी. चला 6 बॉल आणि इथून 10 ची गरज आहे. रोहित म्हात्रेचं अर्धशतक स्पीडअप करायचं आहे. सर्व ठिकाणी फटके पाहायला मिळाले, पॅडल स्वीप, त्याच्यानंतर मागे स्कूप देखील पाहायला मिळाला, एक्सा कव्हरला षटकार देखील पाहायला मिळाला. आज सर्व प्रेक्षकांना त्यानं आनंदी केलेला आहे, त्याच्या पाठीराख्यांना त्यानं खुश केलाय. हेदूटणे गावामध्ये आनंदाचं वातावरण. 6 बॉल आणि 10 ची गरज आहे. परंतु गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आलाय ज्यानं मागचा सामना आपल्या गोलंदाजीच्या ताकदीनं सापाडकरांना जिंकून दिला. तोच गोलंदाज रोहित पाटील. पहिल्या मॅच मध्ये 12 धावांचं संरक्षण केलं आणि आता या मॅच मध्ये त्याला 10 वाचवायचे आहेत. परंतु समोर योगेश आहे. योगेशच्या मनामध्ये काय चाललंय, एखादा मोठा फटका की स्ट्राइक रोटेट, एक्झॅक्टली काय घडेल. रोहित तयार. 6 बॉल 10 ची गरज. पहिला बॉल लेग स्टंपच्या दिशेनं डाऊन द